पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय रे, कोणी पाठवले? बघ रे बघ, काहीतरी असेल ना। काय? राघव काल तो कोर्टात दिसला आणि मला आपले एकदम जुने दिवस आठवले। काय मैत्री होती, एकमेकात काय चुरस होती आपली। त्याचबरोबर तुझ्या आईच्या हातचा खाल्लेला डबा, बहिणीच्या बाबतीत ऐकलेल्या तक्रारी हे एकदम आठवलं आणि म्हटलं राघव आणि त्याच्या कुटुंबासाठी एक छोटीशी भेट द्यावी। तुझा मित्र विराज इनामदार। अरे वा, कोणी दिलाय आजी हे आपल्याला? बाबांच्या मित्राने पाठवलंय। मुलांनो, माझ्यासाठी पण आहे त्यातले चॉकलेट। माझ्या रूम मधले चॉकलेट तुम्ही घेता मला माहितीये। नाही माझ्यासाठी याची चॉकलेट वर्षा माझ्यासाठी कानातले दिले। अजून काय आहे? बघ बघ, अय्या अय्या आई, ही बघ साडी दिली आहे ग। वा, काय ग बाई, आनंदीसाठी असेल ना? एक मिनिट बघू, कुठे दिली आनंदीसाठी? हे बघ, हे बघ दाखवते। अरे दादा, हे बघ, याच्यावर मिसेस राघव लिहिलंय। पण आनंदीला त्याने कधी पाहिलेलंच नाही, तो आनंदीसाठी का पाठवेल? अरे पण तो तुझा मित्र आहे, तर तो एवढी तर माहिती ठेवणारच ना तुझी, की तुला बायको आहे, मुलगी आहे वगैरे। चांगला आहे रे मित्र तुझा, खरंच रे। काय नाव काय त्याचं? विराज इनामदार। विराज इनामदार। बाई ग, विरू बाळ माझं, म्हणजे मी त्याला डबा द्यायची तरी लक्षात ठेवलं बाई। किती लक्षात ठेवलं बघ, मावशी मला डबा द्यायची। तुझ्या आताचे सगळे मित्र ते कंजूस आहे तुझ्या ऑफिस मधले। माझा विरू बाळ ग, मला अजून आठवतं, एवढूशा घरात राहायचा, साधा सुद्धा एकच शर्ट वापरायचा, जेवायला पण साधं सुधच असायचं बिचाऱ्याचं। काय बोलतो तुला कळतंय का? तू खरंच भेटलीस त्याला? आठवतंय तुला तो? अगं विराज इनामदार आहे ना, हा इनामदार वकील आहेत ना, नामी वकील, त्यांचा मुलगा आहे। कुठल्याच गोष्टीची कमी नाही याला, श्रीमंत आहे खूप। हा अगं बाई, मग माझा काहीतरी गोंधळ झाला असेल, मग तो दुसरा असेल विरू। पण काय का असे ना राघवा, त्याने लक्षात ठेवलं आणि माझं नाव लिहिलं बघ, मावशीने डबा दिला म्हणून। तुला सांगते वर्षा, म्हणजे बघ ना त्याचं मन किती मोठं आहे की नाही? अशी माणसं आयुष्यात यायला हवी, नाही का ग? आई काही म्हणा, पण साडी छान आहे। छान आहे, छान दिसेल ना माझ्या अंगावर? तुझ्या अंगावर नाही चांगली दिसणार, माझ्या अंगावर चांगली दिसेल ती। अजिबात नाही, माझ्या अंगावर उत्तम दिसेल, कळलं? औशिकावून आनंदीची साडी हीच नेसणार वाटता। बघतोच आता, माकाच काहीतरी करूचा वया। हा नंदू दादा, आज वर्षाताईंच्या केसचा पहिला दिवस आहे, आम्ही सगळेजण जाणार। तुम्ही येणार का आज? हो, म्हणजे काय, मी येणारच आहे। दुपारी 2ची केस आहे ना? हो, ते पण सांगायचं होतं, कारखान्यात नाही येऊ शकणार मी आज। अहो वहिनी, हे काय सांगणं झालं का? ही केस जास्त महत्वाची आहे वहिनी। मला आहे ना राघव दादांना ही केस जिंकताना बघायचंय। केव्हा माझे एवढा विश्वास? वकील म्हणून विश्वास आहेच, पण त्याहूनही अधिक आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणारा भाऊ म्हणून जास्त आहे। ते नक्की जिंकतील केस। कोण आलं बरं आता? मी बघू। हा आनंदी, आनंदी, ठीक आहे, चल चल आनंदी, नंतर भेटूयात। हो हो, भेटू। चल
चल बाबा, कुठे वरती येते, जायचं? चल. ए, वरती. टक्या काय रे सारखं सारखं मला वर घेऊन जातोस? अगं चल चल नको रे टक्या, लागेल. हे बघ टक्या, काय झालं तू नीट सांगणार आहेस की नाही? नीट सांग. आजी राघवरावांच्या मित्राने आनंदीला नवीन साडी आणली आहे. काय? हो तू चल आधी तिला दाखवायचे. चल तुला भूक लागली का? चल मी तुला खायला देते. नाही चल. चल ना, मी तुला खायला देते. अगं तुला नवीन साडी बघायची नाही का तुझी? टक्या बाळा, अरे मला नकोय साडी. अगं का नकोय? नाही तर ती वर्षात तू साडी लंपास करेल. चल तू आधी चल. ऐक आनंदी, तू वर जा आणि बघ हा काय सांगतोय ते. जाऊन बघ. हा चल चल. अरे जरा सावकाश ने तिला. हा मुलगा आहे हा. अरे मला ते आता आठवलं, तो मित्र, तो विराज ना. हा विर्या ग बाई, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरायचा ना. बघ केवढं सामान दिलं बघ त्यांनी, केवढं सामान दिलं. किती किंमत असेल त्या सामानाची. चल आनंदी. अरे हो टक्या. आनंदी तू आलीस, बरं झालं ग आलीस तू. आई आजीची कंप्लेंट आहे, तिने माझे चॉकलेट घेतले. काही नाही ग, काही नाही, उगाच आपलं काहीतरी बोलते. आनंदी, बरं झालं तू आलीस. ही साडी तिची आहे ना? हो. मग द्या तिला, द्या. अरे हो बाळा, देणारच आहे तिला. दादा, आनंदी, घे आनंदी घे. अहो, साडीसाठी नाही आले मी इथे. वर्षा त्यांच्या केसचा पहिला दिवस आहे. तुम्ही निघणार आहात ना, मला पण यायचंय तुमच्यासोबत, म्हणून आले. नाही बरोबर आहे, साडी मी जरी दिली असली तरी माझ्याकडून नाही येते. ते काल कोर्टामध्ये माझा एक खूप जुना मित्र भेटला बऱ्याच वर्षांनी. त्याने काही भेटवस्तू पाठवल्या, त्यामध्ये तुझ्यासाठी साडी सुद्धा पाठवली. असा कोण मित्र आहे जो मला ओळखतो? ना ओळख ना पाळख, साडी कशाला पाठवली? मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय, पण काय माहिती, त्याला वाटलं असेल भेटवस्तू द्यावी, त्याने पाठवली. रमाताईंसाठी असेल. नाही, रमा गेल्याचं त्याला चांगलं माहिती आहे. तुलाच पाठवले त्याने. ए बाबा, यात अजून एक ग्रीटिंग आहे. अरे हो, सांगायला विसरलो की मी तुझ्या बहिणीच्या नवऱ्याची केस घेतली आहे. खूप वर्षांनी आपण आपल्या एकमेकांसमोर उभे राहणार आहोत, जसं ट्रायल केसमध्ये उभे राहायचो. मजा येणार आहे. राघव, आज 2 वाजता भेटूच. त्याला काय आलं आता? हा कुठे गेला? तुमच्या ज्या मित्राने आता गिफ्ट्स पाठवलेत, तो अतुल भाऊंकडून केस लढणार आहे. गिफ्ट्स वगैरे त्याने जे काय पाठवले हे सगळं नाटक आहे. आम्ही चांगले मित्र आहोत हे दाखवायला. के बाय माझे, म्हणजे तो तुमचा मित्र नाही? मग कशाला माझ्यासाठी साडी पाठवली त्यांनी? मला नकोय ती साडी, जर ते तुमचे मित्र नसतील तर. आनंदी, प्रश्न साडीचा नाही आहे. हा विराज इनामदार माणूस कसा आहे हे सांगणं जरा कठीण आहे. आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो, मित्र होतो चांगले, पण मला आधी माहीत नव्हतं हा कोण आहे ते. मला नंतर कळलं, आमच्या कॉलेजचे डीन इनामदार सर यांचा हा मुलगा. लहानपणापासून तो त्याच्या घरामध्ये मोठमोठे वकील यायचे, त्यांचे आर्ग्युमेंट्स, त्यांच्या गप्पा हा ऐकत आलाय. त्याच्या वडिलांकडून ह्याने सगळे धडे गिरवलेले. इनामदार हे नाव जरी घेतलं ना तरी गुन्हेगार थरथर कापतो. कोणाच्या आयुष्यात त्याला किती सुखसुविधा मिळाल्या आहेत ह्यावर त्या माणसाची गुणवत्ता थोडी ठरणार आहे. इतक्या वर्षापासून वकिली करतायत तुम्ही, इतकी मेहनत करताय,
केसचा निकाल वर्षा त्यांच्या बाजूने लागावा म्हणून 100% देत आहेत. आम्ही सगळेजण बघतोय ना तुमच्याकडे. आणि तुम्ही काय पैशांसाठी थोडीही केस लढतायत, तुमच्या बहिणीसाठी लढतायत ना. या केसवर वर्षा त्यांचं आयुष्य अवलंबून आहे. तुमच्या समोर हा वकील काय देव जरी येऊन उभा राहिला ना तरी तुम्ही ऐकणार नाही. थँक्यू आनंदी. तुम्हा सगळ्यांचा माझ्यावरचा हा विश्वास मला खरा करून दाखवायचा. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. उशीर होईल, आपलं निघायला हवं. नंदू नाव ना तुझं? हो. ते हॉस्पिटलमध्ये आला होतास तू यांना बघायला? बरंच कौतुक ऐकले तुझ्याबद्दल. पाणी. आनंदीकडून. राहायला कुठे? गोविंद नगर. हो का? वा, छान. आलास का रे राघवा? आलास का बाळा? हा, वर्षा आपल्याला निघायला हवं आता. हो, मी पर्स घेऊन. हो, ये घेऊन. मी आलेच. चिंगी आणि टग्या कुठे गेले? अरे त्यांना खाली बसवलंय. हे सगळं उगाच त्यांच्या कानावर नको ना जायला. हे घे. काय? अरे महत्वाच्या कामासाठी चाललाय बाबा. दही साखर खाऊन जा, यश मिळेल. घे बाबा घे, तू पण घे. काय तो केसचा निकाल लागू दे रे बाबा. काय ना माझ्या पोरीच्या मागचं सगळं शुक्ल कष्ट निवारून जाऊ दे. सगळं चांगलं होऊ दे. वर्षा, ऑल द बेस्ट. सगळं चांगलं होईल. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. येतो. येतो. हा ये. ऑल द बेस्ट गो बाई. हो. वर्षा ताई, काय झालं? आम्ही आहोत ना तुमच्यासोबत, कशाला काळजी करताय? या चला. ए राघव, हाऊ यू? फाईन. आणि हो, आय होप मी पाठवलेलं गिफ्ट आवडलं असेल. हो. हाय वर्षा, कशी आहेस? वर्षा, अजिबात काळजी करायची नाही. अगं तुझा भाऊ आहे तुझ्या बाजूने. ॲडव्होकेट राघव कर्णिक. ही इज वन ऑफ द बेस्ट लॉयर्स. रिलॅक्स. आणि हो, हा काही आपली ओळख करून देणार नाही, मी करून देतो. विराज. विराज इनामदार. ॲडव्होकेट विराज इनामदार. ॲडव्होकेट वगैरे सगळ्या नंतर, आम्ही आधी मित्र. आणि मी यांना ओळखलं नाही. साहेब, हा, इथे नको. त्याचं काय ना, इथे तुम्ही काही अननेसेसरी बोललात तर त्याचा वापर राघव कोर्टात करू शकतो. ही इज रिअली गुड ॲट इट. वर्षा, आपल्याला उशीर होतो. चल.
वर्षा, हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. तुझा भाऊ आहे तुझ्या बरोबर. खरं सांगू, मला आज बऱ्याच वर्षांनी हे केस लढताना खरंच खूप धमाल येणार आहे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. सेम टू यू. थँक्यू. आणि मे द बेस्ट लॉयर विन. येस, येस, ऑफकोर्स. ये वर्षा, ये. विराज इनामदार, हॅलो बा. कसा आहेस? ऑल गुड मॅम. तुझी प्रोग्रेस ऐकतेय मी. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. थँक्यू. थँक्यू सो मच. बाबांनी तुमच्यासाठी ही मिठाई पाठवली. अरे वा, थँक्स. कसे आहेत मिस्टर इनामदार? त्यांना मी विचारलंय म्हणून सांग. नक्की सांगतो मॅम. आपण कामाला सुरुवात करूया. मला कोर्टात जायचंय. अहो कोर्टात जायचंय. अहो तुम्ही कुठे चालला? थांबा बघू. थांबा तुम्ही. थांबा. अहो तुम्ही कोर्टात जाऊन काय करणार आहात? काय करणार म्हणजे? अहो तिथलं सगळं वातावरण बघून माझी पोरगी बावरेल हो. तिला धीर नको द्यायला. मला जायला हवं. बाजूला व्हा. पण तिकडे आनंदी आहे, राघव आहे आणि कोण तो? अहो तो नंदू सुद्धा आहे तिथे. आणि हे बघा, टग्या आणि चिंगी आता खाली खेळायला गेलेत. ते वर आल्यावर विचारतील आजी कुठे. मी काय उत्तर देऊ ते मला माहित नाही. तुम्ही चला. नाही, तुम्ही नाही. ऐका, मला नाही काय सुलक्षणाताई, करायचं. तुम्ही अहो, शांत सोडा व्हा. मला. तुम्ही या, बसा. सावकाश सावकाश. पाय दुखेल तुमचा. बसा सावकाश. अहो माझा जीव नाही राहत आहे हो. कसलं वातावरण असतं तिथे. तो वकील कसं मोठमोठ्याने बोलत असतात. काय 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 आरोप करत असतात. तो कोणतरी तो जज असतो, तो ऑर्डर करत असतो. ते पोलीस मोठमोठ्याने आवाज करत असतात. माझी पोरगी बावरून जाईल हो, गोंधळात पडेल. तिला सवय नाही ना अशा वातावरणाची हो. म्हणून सांगते मला जाऊ द्या. मला जाऊ द्या ना. कुणी सांगितलं तुम्हाला हे सगळ्यांना? तुम्ही सिनेमातल्या कोर्टात बघितलं असेल. खरं कोर्टात असं काही नसतं हो. आणि शिवाय ते फॅमिली कोर्ट आहे. कसंही असेल पण आई म्हणून भीती वाटते ना. ऐका ऐका जरा. तुम्हाला जायचंय ना, मग ठीक आहे, आपण जाऊया तिकडे. कुणीही कुठेही जायचं नाहीये. माझा राघव राग आहे खरंय, पण तरी सुद्धा मला खात्री आहे की राघव त्याच्या बहिणीला न्याय मिळवून देईल, म्हणजे देईलच. त्यापेक्षा तुम्ही देवासमोर उभे राहा, हात जोडा आणि त्याला प्रार्थना करा. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदारावर आपला अधिकार असतो. मग आपल्या जोडीदाराला आपण कसंही वागवू शकतो, कशीही वागणूक देऊ शकतो, असा समज असलेले काही लोक आपल्या समाजात आहेत. मिस्टर अतुल भुतकर त्यांपैकीच एक आहेत. माझ्याशील वर्षा यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मिस्टर अतुल भुतकर माझ्या अशील वर्षा यांना वारंवार मारहाण करत आलेले आहेत, शिवीगाळ करत आलेले आहेत. त्या मारहाणीमध्ये त्यांना बऱ्याचदा इजाही झालेली आहे. या जाचाला वैतागून माझ्या अशील वर्षा ह्या त्यांच्या माहेरी निघून गेल्या. मिस्टर अतुल तेवढ्यावरच थांबले नाहीत. रस्त्यात गाठणं, घरी जाऊन धमकावणं हे प्रकार त्यांचे सतत चालूच होते. आणि म्हणून मग मिस्टर अतुल भुतकर यांच्या विरोधात 498 अ अंतर्गत आम्ही
FIR दाखल केलेली आहे. सो माय लॉर्ड, माझ्या अशील वर्षा यांना मिस्टर अतुल भुतकर यांच्याकडून घटस्फोट हवा आहे.